काका मकर मस्त झाले. अण्णा कशी झाले? एकदम भारी भारी ना. कधी झाली नव्हती पोरांची. आता अण्णाला विचारू, अण्णा मकर कशी झाले? एक नंबर. भारी. एक नंबर. किती शीन घेतलाय? शीन म्हणजे पोरा 10 दिवस 2 दिवस क्लास केला नाही. 2 दिवस पोरा भरपूर मेहनत घेतली आणि सक्सेसफुल केला. पण मस्त म्हणजे डेकोरेशन बनवलं. एक नंबर बनवलं. म्हणजे आकर्षक वाटतंय. देवा पवारला विचारू, आपली मकार कशी झाली देवा? एक नंबर. मस्त ना. खरंच मनापासून ना? 100% नक्की सांग कशी झाले? आवाज नाही. एक नंबर तुझी कंबर. पुढच्या वर्षी तर नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आहे गणपती बाप्पाचं आगमन. गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून होत आहे. तर सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर माझ्यावर असाच प्रेम असू दे तुमचा गणपती बाप्पा चरणी, हीच प्रार्थना करतो. आणि आज खरं तर म्हणजे पूजनाचा मान भेटलेला आहे मला. सुधीरदा बोलतोय का मला जमणार नाही, तू पूजन करायला येशील का? तर मी बोललो ठीक आहे येतो. तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुठेतरी नशीब चांगले असतील म्हणून आज मला गणपती बाप्पाचे पूजन करण्यासाठी मान भेटला आहे. तर नक्कीच आता माझी तर तयारी झाली. मी उशिरा उठून माझी तयारी झाली, पण माझ्या बायकोची अजून तयारी नाही. तिला अगोदरच कालच सांगितलं लवकर उठून तुझी तयारी 9 पर्यंत झाली पाहिजे. 10 वाजायला आलं पण अजून तयारी होत नाही. फक्त मी पिसला तर बाकी आहे. मी पिसलो का मग बघा. हा झाली हो तयारी. कधी होईल? नुसती टचअप करतय तू. साधीच मस्त दिसतय. नंतर मग तुम्ही कशाला चिडता? तर आता थोड्या वेळात जाऊ आपण मंदिरामध्ये. तर आमचा म्हणजे घरात नसतं गणपती. आमचा जुना घर आहे तिथे सर्वांचा एकत्र कुटुंब पद्धतीने गणपती उत्सव आज साजरा केला जातो. आणि आम्ही सर्व आता तिथे येणार. आमची कुटुंब, आमची भावकी तिथे एकत्र जमणार आणि गणपतीचं पूजन वगैरे झाल्यावर मस्त दर्शन घेणार. आणि 10 दिवसाचा आमचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा होतो. खूपच मस्त आणि आनंदात होतो. तर नक्कीच तुम्ही ब्लॉग हा कंटिन्यू करा मित्रांनो. आणि मकर बनवण्यासाठी आमच्या युवा पवार मकर कामगार संघटनेने खूप मेहनत घेतली. काहीतरी वेगळं करू, कारण की प्रत्येक वेळेला आमचे पडदे असतात पेंटिंग केलेले. तर यावेळेला आपण वेगळं काहीतरी करू. तर नक्कीच वेगळं काहीतरी मकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. आणि ब्लॉगमध्ये बघाच तुम्ही. काल वाजलं मला 1 वाजला रात्री, म्हणजे सर्वांना 1 वाजला सर्व उरकता. आणि नंतर मग आम्ही झोपलो. आणि आता सकाळी लवकर उठून पुन्हा आम्ही चाललोय पूजन करण्यासाठी. तर मंडळी असेच आपला ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर भेटू आपण आपल्या गणपती बाप्पा जवळ. ही घरची निघली आणि बघा घरची निघली नाही इथं काय लावतंय? आयलायनर. हो घरची किती वाजता माहितीये का? 7 वाजल्यापासून तयारी करतं. यांचा मेकअप काय संपाचा नाही. नेक्स्ट टाइम हिला बोलन काय पूजा विजेचा कार्यक्रम असेल ना, हिला सगळं मेकअप नाही करता साधी पावडर लावून निघायचा. मी बारीक आहे. मी बघ असं आहे काय लावले मी काहीच नाही लावलं. काहीच लावलं नाही. या बघा अजून यांच्या तयाऱ्या नाही. गणपतीचा उत्सव घराशी आहे, दाराशी आहे. हेअरस्टाईल कशाला पाहिजे? नॉर्मल सिंपल निघायचा बाप्पाचं दर्शन घ्यायला तयारी करून. हे काय अजून तयारी नाही यांची. आणि ही जी तयारी ओंपून परत तयारी करते काय बोलायचं असतंय. मग तू त्या जाऊ दे. माझ्या युट्यूब फॅमिलीला तुझ्याकडून शुभेच्छा दे. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्की मनापासून. तर मंडळी आलो इथे मंदिरात. इकडे चालले पूजनाची तयारी. तर पूजनाची तयारी चालू आहे. इकडे आमचे बाप्पा आपल्याला ते सुधीर पवार मॅनेजमेंट करतंय.
इकडं पूजनाची तयारी चालू आहे. थोड्याच वेळात पूजनाला सुरुवात होईल. दादा असतो आमचा ब्राह्मण तात्या म्हणजे दादा नेहमी. इकडं आरती मंडळी बसलेली अजून मंडळी येईल थोड्या वेळात. असते आताच आम्ही इथं पूजनाला तयारी होईल आणि मग नंतर मग असते मंडळीत जमल सर्व. इकडे आपले मॅनेजमेंट अध्यक्ष महोदय युवा पवार मकर कामगार संघटनेचे अध्यक्ष आमचे सुधीर पवार. अजून तयारी म्हणजे झालेली आहे, फक्त पूजनाला सुरुवात नाही झाली. पण अण्णांनी आम्हाला फीडबॅक दिला का मकर मस्त झाले. अण्णा कसे झाले? एकदम भारी ना? कधी झाली नव्हती. पोरांची मेहनत खूप, म्हणजे पोरांनी मेहनत केली, मेहनती मुलं सगळे एकत्र येऊन मेहनतीनं केली म्हणून झाली सक्सेस. पहिलाच फीडबॅक भेटला अण्णाचा का मस्त झाली. पुढच्या वेळेला अजून अण्णांनी थोडीफार आम्हाला म्हणजे आयडिया दिली काय कसं काय तुम्हाला अडचण वगैरे काय जाईल माती वगैरेची, तर ती सर्व सांगितलं. तर नेक्स्ट टाइम आम्ही तसा करण्याचा प्रयत्न करू. आता अण्णाला विचारू, अण्णा मकर कशी झाले? एक नंबर. तारी एक नंबर. किती शीन घेतलाय? शीन म्हणजे पोरा 10 दिवस 2 दिवस क्लास केला नाही. 2 दिवस पोरा भरपूर मेहनत घेतली आणि सक्सेसफुल केला. पण मस्त म्हणजे डेकोरेशन बनवलं एक नंबर बनवलं, म्हणजे आकर्षक वाटतंय. केल्यासारखी कला म्हणजे पहिलीच कला झाली अशी. अशी कला नव्हती. रेडमेड पडदा असायचे, अशी कला बघायला नव्हती पब्लिकला भेटायची. नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करू. देवाच्या कृपेने होईल. देवाचा आशीर्वाद पाठी असला सर्व सक्सेस होईल. तर त्याचा आशीर्वाद होता म्हणून मनानं आमच्या ही भावना आणली का मकर वेगळी करू. आपला गणपती पावणार आहे, नवस बोलून का पावणार आहे गणपती. देवाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे आम्ही काय ठरवला, आम्ही असं ठरवला का नेहमी आपले पेंटिंग केलेले पडदे असतात, आता ती पद्धत जुनी झाली. तर बहुतेक जण मकर वेगवेगळी डेकोरेशन करतात. आता आपली एवढी पोरं असतात, एकत्र कुटुंब पद्धतीचं आहे, आपण एकत्र येऊन काहीतरी करू म्हणून सगळ्यांना सांगितलं मी पोरांना का आपण आज या वेळेला वेगळा करू, इथून पुढं वेगळी काहीतरी थीम वगैरे बनवत जाऊ, प्रयत्न करू. बरे आपल्याला एवढा म्हणजे एवढी आम्हाला आयडिया नव्हती याची, पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि पोरांच्या म्हणजे सपोर्टमुळं हे सर्व झाला. सर्वांच्या सपोर्टमुळं हो सर्व झाला. नेक्स्ट टाइम आम्ही पुढचा काहीतरी म्हणजे पुढच्या वेळेला वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, नक्कीच करू. बाप्पाचा आशीर्वाद असेल तर सर्व सक्सेस होईल. आम्हाला वाटलं पण नव्हतं का होईल पाहिजे तसा, पण पाहिजे तसा झाला.
मंडळी पूजन झालेलं आहे आणि आमची सर्व मंडळी इकडे पाया पडत आहे. तर भाविकांनी पटापट दर्शन घ्या, गर्दी करू नका आतमध्ये. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लई कुछ दिसतंय. आमची सगळी मंडळी बसलेली आहे. हे पांडव आमची ध्रुवी तीर्था आमचा दादा असा खायला बसले का कापाला बसले? दादा खायला बसले कापाला बसले? ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी काम करताना व्हिडिओ मध्ये काम करायला फक्त दिसला पाहिजे काम करता. दादा चला की कुठं होता तू 2 वाजेपर्यंत? दाखवतो व्हिडिओ मध्ये दाखवतो तो. आमची सगळी मंडळी गेलेली आहे. गणपती बाप्पा मोरया पण झालेलं आहे. लाईव्ह लॉट्स आहे म्हणजे आमची रात्र पाली असतं ना तर ही पूजेची का पूजेचा लाईव्ह लॉट्स आहे. पूजेचा लाईव्ह ज्याची चिठ्ठी निघल तो पूजेला बसल जोडीन. लाईव्ह लॉस्ट आहे बघू कोणची निघतं. हा देख दर ओपन कर. लाईव्ह लॉट्स निघलेला आहे कोणचा? हेमंत पुंडलिक पवार. थांबतो कुठे गेला का त्याला विचारा. आता लाईव्ह लॉट सोडवला हेमंत पुंडलिक पवार याची चिठ्ठी निघले. पण आता त्याला आम्ही कन्फर्म करू तू पूजेला बसण्यासाठी इच्छुक आहे का. तो जर नाही बोलला तर पुन्हा आपला लाईव्ह लॉट कंटिन्यू होईल. परत एक चिठ्ठी आपण काढू. तर अशी आमची सिस्टीम असते इथं. मगाशी रात्र पहिल्याच्या चिठ्ठ्या काढल्या, नाव वगैरे लिहिली, नंतर ती नावं लागतील. आता इथं सर्व मंडळी यांच्या हातात काम दिलेलं आहे. म्हणजे आमच्या पवार बंधू कुटुंबाचा जो गणपती असतो तो लेखनिक आहे ना, लेखनिक राजेंद्र पवार आहे. आणि आमच्या इकडे इलेक्ट्रिशियन बसलेले आपल्या उभे आहेत अविनाश पवार. अजून एक रोशनजी पवार कुठे गेले काय माहीत. तर यांच्या सहकार्यामुळे लाईटीची सगळी व्यवस्था झालेली आहे. चिनू किशन काय भरतय? मला वाटलं पैसे भरतय काय. तर चला मंडळी आता आम्ही जाऊ आमच्या आज त्यांची तर 2-3 ठिकाणी 1.5 दिवसाच्या गणपतीच्या पाया पडायला जायचं आहे. इथला कार्यक्रम मस्त झालेला आहे आमचा. पूजन वगैरे झाला आणि यंदा मला मान भेटला देवाच्या आशीर्वादाने. इकडे बायकोला लावले, बायको झाली माझी कॅमेरामॅन. यांचा फोटोशूट चालू आहे. हे अर्धवट काढता येतं का तुला? काढता येतं? हा ओके. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा बरोबर आहे. कॅमेरा कॅमेऱ्यात बघ ना. यान बघ ना मारीन. बघतच नाही मी नाही तर मित्रांनो पहिल्यांदा मकारीची मेहनत घेतली सर्व युवा पवार मकर कामगार संघटनेने. आणि मकर बनवलेली आम्ही काहीतरी वेगळी पहिल्यांदा. आपल्याला एवढा अनुभव नाही मकारीचा.
तर देवा पवारला विचारू आपली मकार कशी झाली देवा? एक नंबर. मस्त ना खरंच मनापासून ना? 100% नक्की सांग कशी झाले? आवाज नाही. एक नंबर तुझी कंबर. मस्त झालेली आहे आमची मकार सर्वांची. तर मंडळी नुकताच आलो मी. आमच्या गणपती बाप्पाचं मस्त पूजन वगैरे झालं, सर्व आरती झाली, सर्व आमची एकत्र म्हणजे कुटुंब पद्धत आहे तर सर्व एकत्र आले आणि आम्ही तिथून घरी आलो. आता चालू आहे आम्ही आमच्या आत्याने गावातल्या बोलवल्या म्हणजे 2-3 ठिकाणी आम्हाला जायचं पण आत्याला तर जेवायला इकडंच आहे. तर स्पेशल हिच्या मुलं मला पण आता जेवायला जायला लागेल कारण की इथं आम्ही दरवर्षी म्हणजे गणपतीचं पूजन वगैरे झालं, आरती झालं, आम्ही प्रशांत दादांची तर जेवायला जातो. पण सॉरी आज आम्ही चालू आहे आत्याकडं. तर आत्याकडे जेवून मग 1-2 ठिकाणी आम्ही 1.5 दिवसाचं गणपतीच्या दर्शनासाठी जाऊ. तिला पण आमंत्रण आहे आणि आता आपण निघूया आत्याकडे. चला आत्याकडे जेवायला. आलो आत्यांची तर आल्या बोलता नीला तू खायला काय घालतं? तब्येत झाले बघ इकडे ग, तब्येत झाली तुझी नक्की? आता आम्ही आले आत्यांची तर आत्यांची आलो आम्ही गणपतीच्या पाया पडायला. आम्हाला स्पेशल जेवायला बोलवला. व्हिडिओ कॉलवर आहे दीदी नाही व्हिडिओ करताय. तुम्ही कधी आल्यात? आम्ही काल आलो. नक्की जेव्हा बापू असा जेवला का त्याला चालता येत तसा जेवलाय. हो म्हणजे पप्पा नंतर पोट भरून जेवला का त्याला चालता नाही. चला तर आम्ही पण आलो इथं मस्त बसतो थोडा गणपतीचं दर्शन घेतलं. आम्ही आम्हाला भेटली माणसा बोलतो प्रशांत कॉर्नरचं पेढं खाऊन जा. चल बाबा पेढं खाऊ. हे गारगू गणपती बाप्पा मोरया. लवकरच डाव बसला इकडे लवकर डाव. हे कोण आहे? लवकर डाव बसले आणि इकडे नानी साहेब गावाला बोलवलेला पण आम्हाला दुसरीकडे पण आमंत्रणाला तिकडे जायला लागला. गणपती बाप्पा इकडे संध्याकाळची प्रॅक्टिस चालू आहे जोरान. हे कायद्यानुसार गुन्हे हो हा उचलतील तुम्हाला. हॅलो जितेश भाऊंच्या घरी आणि मस्त एकदम गणपतीची मूर्ती पण खूपच मस्त आहे आणि मकर डेकोरेशन पण खूपच मस्त आहे भारी. गणपती पण मस्त सजवलाय ना. जर चला पाया पडून घ्या. तर मंडळी आता गावातून दर्शन घेतले 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचे. आता दर्शन घेता घेता आम्ही निघालोय वारदोली गावाकडे प्रस्थान करत आहोत आम्ही 2 जण. आणि एकदम मस्त प्रबलगडाचा व्ह्यू आहे पाहू शकता. खूपच मस्त असा निसर्गाचा देखावा. मस्त असा वातावरण इथला. आणि आता चाललोय वारदोलीला मानसी वहिनींच्या घरी दर्शनासाठी बाप्पांच्या. त्यांचा पण 1.5 दिवसाचा आहे आणि नंतर मग तिथून जाणार आपण काळुंद्र्याशी जाणार सुकापूरला. बहुतेक ठिकाणी मी यावर्षी फिरत आहे नाहीतर मी कुठेच जात नाही जास्त दर्शनासाठी. 1 ते 2च ठिकाणी जातो पण हिच्यासाठी जायला लागेल मला. दरवर्षी जातो. नो मी इथं नाही जायचं. चला तर भेटू आता
मानसी वहिनींच्या तिकडे वारदल गावात मानसी ताईंच्या घरी एकदम बेस्ट आहे ना तेव्हा बसल्यांवर. ओ रोम भाऊ नमस्कार. चलो इकडं आले मला माहिती 2-3 घरा घ्यायला लागतील वहिनींच्या इथं. आम्हाला आले साचीचं आमंत्रण. हे खुश झाली बा. आम्ही आलो आता साचींच्या घरी. लास्ट बाय तुम्ही आमंत्रण केलं का मला? हा नाही ना. अरे तसं नाही दिसणार तो असं दिसशील. आमच्या साचींचा गणपती. मग साची मान नाही बोलली हिला घेऊन आली ती. हिला स्पेशल आमंत्रण मान नाही. काकाला पण दोघांना मला बोलली का विचारती. साचींचा गणपती साचींची फॅमिली. हे तुम्ही मला आमंत्रण केलं बाय नाही ना. मग आमच्या मावशींच्या घरी वारदोलीला. चला आज हीच व्लॉग मध्ये माझ्या स्क्रीनला. चल इकडे आमची मावशी आहे. काका कुठे येलं तर मावशींच्या गणपतीच्या दर्शनाला. पोरी मळला गेल्या का? आता आम्ही आलो आमच्या मावशींच्या दर्शनाला. मावशी थोडंच द्या. मावशींचीच आहे. लय फिरलो कसा लय फिरलो. तर इथं जायचे प्रशासनची तर पण तिथं जाऊन परत मित्र तुला सांगितलेलं आहे स्टोरी. मग प्रशासनची तर जाऊ तिथून तुला तू पाया पडायचं चल माझ्यापाठी. कोण पण असेल तर माझ्यापाठी पाया पडायचं चल. मावशीच्या पोरी ब्लॉग बघता नाही मग म्हणून बोललो आहे का नाही. तर आता त्या पण असते ब्लॉग मध्ये पण नशीब नाही तुमचा. तिथं पाया पडायला साची आम्हाला रस्ता दाखवाला. हे आमची साची आम्हाला रस्ता दाखवीत चालवले वारदोलीला. वारदोलीचा नजारा भारी येत ना बघ मस्त एकदम. हे साची पाय सरलो पुढं बघ मस्त सरळ जायची इथं प्रशांतची इथं. तर मंडळी मस्त आता आम्ही वारदोलीमधून आलो. गावदेवाचं दर्शन घ्यायचं होतं पण आमच्या नशिबात आरती पण भेटली. पण आरतीची व्हिडिओ मला करायला जमली नाही. करत होतं पण व्हिडिओ झाले ना माझ्या मोबाईलमध्ये. आता का लपतावर दोघं पण माझं किती वेळा देतस प्रसाद. दिसली तू आता किती पळतस पळून पळून. मस्त आरती भारी बोलतस का पण तू. तोंड दाखव तुझा. अरे खाली कर. आरती भारी बोलतस तू. लास्ट नीट दररोज असतं ना आरतीला. दोघं पण दररोज असतं गावदेवी मंदिरात आरतीला दोघं पण. ती लपवतय. हा आता कसा आरती ही आहे ना ही पोर आहे ना आरती भारी बोलतय. सगळी आरती बोलतय. व्हिडिओ बघते ती माझी पण ती आता लाजतय. तू पण बघते का? मस्त असता का? हा इकडं आमच्या आई गावदेवी माते. तर चला आता जायचं आम्हाला तिकडं. आम्ही दर्शनासाठी येणार होतो पण आम्हाला माहित नव्हतं का आरती लवकर होणार आहे. आणि हिला माहित होता पण इथं आल्यावर आरती चालू झाली होती आणि आरती पण झाली.
पण नशीब एवढं वाईट झालं की आम्ही व्हिडिओ चालू म्हणजे व्हिडिओ करीत आलो पण व्हिडिओ चालूच झाले नव्हते आणि व्हिडिओच झाले नाही. आता अण्णा माझ्यावर पिसलं. जाऊ दे, नेक्स्ट टाइम पुन्हा मंगळवारच्या दिवशी पण आरतीला भरपूर मंडळी असते. मी एक स्पेशल ब्लॉग मंगळवारचा बनवला आहे. आमच्या गावदेवी मंदिरामध्ये किती म्हणजे पहिले नव्हती आरती होत पण आता दररोज आरती होती आणि पब्लिक असते. पण आता गणपती असल्यामुळे कमी पब्लिक होती आणि प्रत्येक मंगळवारी जास्त पब्लिक असते. म्हणजे पहिले आरती नव्हती होत पण आता पब्लिक येते, नियमितप्रमाणे आरती होते. चांगली गोष्ट गावामध्ये होत आहे. गावदेवी मंदिरामध्ये आता सर्व पब्लिक येते, गावदेवी मंदिरात आरती होते नियमितप्रमाणे. चांगली गोष्ट. कुठेतरी मंदिर नवीन झाल्यापासून गावदेवी मंदिरात आरती नेहमी व्हायला लागली. आणि इकडे आमचे आईची सेवा करणारी माणसं पलाला. तर चला आता जाऊया आपण. आपल्याला जायचं कुठं तुम्हाला पण सांगितलं आहे पण नशीब एवढं वाईट का आरतीची व्हिडिओ झाली नाही माझ्याकडून. चला चालू दे. आता आल्या आम्ही कालुंद्र्याला नाही. ही आले काहीतरी झाडा घेऊन. माहित नाही, माहिती पाहिजे तुला. शेतावर राहायची तू. माहित नको. चला आता आम्ही चालले आमच्या दिदीची तर पाया पडायला. चला आता आम्ही आलो पाया पडायला. तिथं ठेव. संपली का आरती? हा नाही नाही तुमचं आरती झाली का? हे मकर भारी बनवलं तुम्ही. हो लगे आमच्यापेक्षा. मी असं ना बोललो कोणच्यापेक्षा भारी. मी लो मकर भारी बनवलं. हो का? तुमचं आमच्यापेक्षा भारीच असतंय. बरं काय झालं मग मला? आमच्या कविचा गणपती भारी बनवले पण भारी रे. येतो म्हणजे तुला. मग आमचा गणपती तुझ्याकडेच हो का? गणपती आमचा बनवशील ना मोठा गणपती? मोठा गणपती अरे मस्त बनवतोय. काय बोलू गणपती. मग तू गणपती बनवतो मला नको बनवून द्यायला. आमच्या घरीत पण ठेवले असता ना. मोठा गणपती बनव. मस्त एकदम भारी. नुसती प्रसाद देतोय. थांब मकराचे व्हिडिओ घेऊ दे मला. भारी बनवले. म्हणजे तुम्ही सांगितलं नाही काय बनवता हो. हा काय भाऊ तुम्ही सांगितलं नाही काय बनवता हो. पण मस्त बनवला. पण मस्त बनवला. भारी आवडली. आमची पण प्लॅन अशीच होती. नाही आता आम्हाला असं परत बरं की इकडून तिकडे आणली. आम्हाला आमची मेहनत असं बनवलं. मोठा आहे ना तो. हर्षल पवार ब्लॉग
नुसती खायला घसरल्या पावभाजी, जागरणाला नाश्ता आहे पावभाजी. या पावभाजी खायला मित्रांनो तर मंडळी फायनली आता आलो मी घरी. म्हणजे नमिताला सोडली, तिकडून आलो, मंदिरात गेलो, मस्त पावभाजी वगैरे नाश्ता होता. तब्येत डाऊन आहे, जागरण जास्त करायचं नव्हतं मला, पण तरी पण आता 1 वाजलाय आणि आलोय झोपायला. तर मित्रांनो आतमध्ये सर्व झोपलेले आहेत, सर्व म्हणजे मम्मी आणि पप्पा. तर आतमध्ये माझा आवाज येईल, त्यांची झोप मोडली जाईल म्हणून ब्लॉग इथेच बाहेर करतोय एंड. तर नक्कीच गणेशोत्सव 2025चा आजचा पहिला दिवस आमचा खूपच मस्त गेलेला आहे. नमिताला पण म्हणजे 1-2-3 ठिकाणी आम्ही गणपती बाप्पांचे 1.5 दिवसाचे गणपती होते, दर्शन घेऊन आलो आणि तिला सुकापूरला घेऊन, कारण की तिचा उद्याचा उपवास आहे म्हणून तिला सुकापूरला घेऊन गेलो. वस्तीला राहील आणि उद्या परत येईल ती. मग आता मी जातोय आणि झोपतो. खूपच म्हणजे तब्येत डाऊन झाली, 2-3 दिवस जागरण वगैरे चालूच आहेत. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि दरवर्षीप्रमाणे आमचा यावर्षीचा सार्वजनिक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचा हा गणेशोत्सव साजरा केला जातो 10 दिवसांचा. बघू आता तुम्हाला थोडे ब्लॉग मी बनवून दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर आता येतोय विश्रांती. चला तर झोपूया. बाय.